नमस्कार, राम राम, नमस्कार मित्रांनो. कोलाज प्रोडक्शन हाऊस आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि एका मराठी कथेच्या प्रसंगाला सुरुवात करतो. एक छोटंसं गाव होतं. त्या गावामध्ये अतुल नावाचा मुलगा राहत होता आणि तो एके रोजी रात्री आपल्या घरामध्ये पलंगावरती झोपलेला होता. त्याला अचानक जाग झाली. तो उठला. मोठमोठ्याने स्पीकरचा गाण्याचा आवाज अतुलला येत होता. अतुल झटकन उठला, पलंगावरून खाली उतरला, घराच्या बाहेर आला, दार काढला आणि डोळे चोळून इकडे तिकडे पाहू लागला. डोळे चोळता चोळता अतुलला स्टेजवर समोर एक सुंदर मुलगी दिसली. अतुल त्या मुलीकडे पाहत होता. अतुलची नजर त्या मुलीहून हटत नव्हती. अतुल त्या मुलीकडे पाहतच राहिला. इतकी मोहक सुंदर मुलगी स्टेजवर बसलेली होती. अतुल त्या मुलीकडे पाहू लागला. मंडपात त्या गल्ली तिकडे तिकडे चोरून पाहू लागला. मुलीकडे त्या चोरट्या नजरेने अतुल त्या मुलीकडे पाहू लागला, बघू लागला. अतुल दारात थांबलेला होता. गल्लीमध्ये लग्नाचा माहोल, लग्नाचा मंडप, लग्नाचा स्टेज सगळं काही तयार होतं. अतुलची नजर आपल्या हाताच्या घड्याळाकडे गेली. सकाळचे 6:30 वाजलेले होते. अतुल गडबडला. अतुल परत घरामध्ये त्या मुलीकडे पाहत घरामध्ये आला आणि आपला स्नान वगैरे उरकला. जीन्स पॅन्ट, शर्ट, इस्त्री केलेली शर्ट पॅन्ट घालून आरशासमोर भांग वगैरे पाडून सेंटमेंट मारून चष्मा लिहून अतुल परत गल्लीमध्ये आला. गल्लीमध्ये येऊन तो इकडे तिकडे पाहू लागला. त्या मुलीला शोधू लागला. ती मुलगी काही अतुलला काही दिसत नव्हती. तो भटकू लागला, फिरू लागला, मंडपात फिरू लागला, इकडे तिकडे जाऊ लागला, स्टेजवर जाऊ लागला, स्टेजच्या मागे जाऊ लागला, इकडे तिकडे पाहू लागला. ती मुलगी काही त्याला दिसत नव्हती, नजरेच्या समोर येत नव्हती. अतुल बेचैन झाला. तो कावरा झाला. त्याला काही करमत नव्हतं. तो इकडे तिकडे भटकू लागला, मंडपात फिरू लागला. वराडी मंडपात येत होती, बसत होती. गावची लोक सगळी मंडपात येत होती, बसत होती. अक्षताचा टाईम झाला. सगळी गर्दी त्या मंडपात जमलेली होती. अतुलची नजर त्या मुलीकडेच होती. मुलगी काय त्याला दिसत नव्हती. तो इकडे तिकडे मंडपात सगळीकडे फिरत होता, बघत होता, तरी पण त्याला मुलगी काही ती दिसत नव्हती. तो कावरा झाला. तो एका ठिकाणी शांत उभा राहिला आणि तो नाराज होऊन त्या मंडपात होता. सर्व गावची मंडळी, वराडी, सर्वजण, स्त्रिया, पुरुष, छोटी मुलं, लहान मुलं, सर्व काही त्या मंडपात बसलेली होती. गर्दीच गर्दी, सगळीकडे गोंधळ. सगळीकडे अक्षताचा टाईम. अक्षता वाटत अतुलकडे आला. अतुल अक्षता घेतला. तो इकडे तिकडे पाहू लागला. त्याला काही ती मुलगी दिसत नव्हती. अक्षता पडू लागल्या. तेव्हा ती मुलगी काही अतुलला दिसत नव्हती. अतुल इकडे तिकडे भटकू लागला, मंडपात फिरू लागला, त्या मुलीला शोधू लागला, तरी पण ती मुलगी काही अतुलला दिसत नव्हती. अतुलचं मन तिथं लागत नव्हतं. अतुल मंडपाच्या बाहेर आला. जाऊन एका झाडाच्या खाली कट्ट्यावर बसला. अतुलचं मन त्या लग्नात काही रमत नव्हतं, लागत नव्हतं. जेवणं चालू झाले. मंडपामध्ये जेवणं चालू झाले. पंक्तीच्या पंक्ती उठू लागल्या. सगळे जेवत होते. अतुलचं काय मन त्या मंडपात याचं होत नव्हतं. अतुलला ती मुलगी काही दिसत नव्हती. अतुल नाराज होऊन खाली मान घालून बसला होता. गाण्याचा आवाज, स्पीकरचा आवाज कानावर येत होता, पडत होता. मोठमोठ्याने गाणे वाजत होते. मंडपात लग्नाचे वराडी, गावातले आमंत्रित लोक सर्व जीवन उठून इकडे तिकडे जात होती, येत होती. तरी पण अतुलचं मन काही लागत नव्हतं. तेव्हा नाराज होऊन उतरला. अतुलला भूक लागली होती. अतुल जाऊन मंडपात बसला, पंक्तीत बसला आणि अतुल खाली मुंडी घालून जेवत होता. तेव्हा तिकडून काही मुलं वाढत येत होती आणि अतुलच्या समोर गुलामजामुन एक मुलगी वाढत होती. अतुल वरी बघितला आणि ती सकाळची सुंदर मुलगीचा चेहरा, ती मुलगी अतुलला गुलामजामुन वाढत होती. अतुल तिच्याकडे पाहत होता. अतुल खुश झाला. अतुल तिच्याकडे बघतच राहिला आणि
ती मुलगी, सुंदर मुलगी गुलाबजाम वाढत वाढत पुढं पुढं सरकत होती. अतुल तिच्याकडे बघत होता. अतुल पटकन जेवण केला आणि उठला. पाणी पिऊन इकडे तिकडे हात देऊन इकडे तिकडे पाहत होते. परत ती मुलगी गायब झाली. अतुलला चमत्कार वाटू लागला. हे काय झालं? अतुल परत मंडपामध्ये आला. इकडे तिकडे पाहू लागला. वेळ निघत होता, वेळ जात होता. वरडी जमत होती. वरडी आता आपल्या गावाकडे जाताना जमत होती, जात असताना आपल्या गाडीपाशी जमत होती. अतुल तिथं आला. इकडे तिकडे पाहू लागला. ती मुलगी काही त्याला दिसत नव्हती. वरडी आपल्या ट्रकमध्ये बसू लागली, आपल्या गाडीमध्ये बसू लागली. हळूहळू मंडपातली गर्दी कमी होत होती. हळूहळू पाहुणे मंडळी जात होती. अतुल त्या मंडपात फिरत होता. तेव्हा ती मुलगी काही त्याला दिसत नव्हती. अतुल बेचैन झाला. अतुल इकडे तिकडे भटकू लागला. स्टेजवर जाऊ लागला. नवऱ्या नवरीच्या तिथं जाऊ लागला. तरी पण त्याला ती मुलगी काही दिसत नव्हती. अतुल परत नाराज झाला. परत त्या वराडीच्या गाडीकडे आला. तरी पण त्याला मुलगी काही दिसत नव्हती. गाडी गच्च भरली, ट्रक भरली, वाहनं भरली. काही वाहनं जात होती आणि ट्रक पण वराडीची जात होती. तेव्हा अतुलला लांबून दुरून ती मुलगी त्या गाडीमध्ये बसलेली दिसली. तिचा चेहरा अतुल पाहत होता, बघत होता. तरी पण काही त्याला सुचत नव्हतं. काय करावं त्याला सुचत नव्हतं. तो धावत धावत त्या ट्रकच्या मागे पळू लागला. ट्रक पुढे जात होती, अतुल मागं जात होता. ती मुलगी अतुलकडे पाहत होती, अतुलही त्या मुलीकडे पाहत होता. तरी पण अतुल काही करू शकला नाही. ट्रकपर्यंत जाऊ शकला नाही. त्या मुलीला भेटू शकला नाही. ट्रक निघून गेली. अतुल त्या ट्रकच्या मागे पळत होता आणि दमून रोडवरती थांबला. ट्रक निघून गेली. अतुल त्या मुलीकडे पाहतच राहिला. धन्यवाद मित्रांनो.